अनेकदा असं दिसून येतं की काही लोक प्रवासासाठी उत्सुक असतात, पण प्रवासादरम्यान उलट्या, चक्कर येणं आणि मळमळ यासारख्या समस्यांमुळे ते प्रवास टाळतात. तज्ज्ञांच्या मते ही स्थिती शरीरातील मज्जासंस्थेतील असंतुलनामुळे उद्भवते. शास्त्रीयदृष्ट्या या स्थितीला मोशन सिकनेस असं म्हणतात. उलट्यांसोबतच यामध्ये चक्कर येणं, मायग्रेन आणि बेशुद्ध पडणं यासारख्या लक्षणांचाही समावेश आहे. जेव्हा तुमच्या मेंदूला शरीराच्या हालचाल जाणवणाऱ्या भागाकडून, जसं की डोळे, कान, स्नायू आणि सांधे यांच्याकडून परस्पर विरोधी संदेश मिळतात, तेव्हा मोशन सिकनेस होतो. कधीकधी प्रवासादरम्यान तुमच्या शरीरावरील नियंत्रण सुटू लागतं आणि मेंदूला कानाच्या आतील भाग, डोळे आणि त्वचेकडून वेगवेगळे संकेत मिळतात, ज्यामुळे मज्जासंस्था गोंधळून जाते. या स्थितीमुळे उलट्या होतात आणि चक्करही येते. ही स्थिती उद्भवू नये म्हणून तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. प्रवासादरम्यान तुम्ही आलं खाऊ शकता. आल्यामुळे आम्लपित्त, मळमळ आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. तुम्ही प्रवासात आल्याचा चहा देखील पिऊ शकता. या व्यतिरिक्त उलट्या टाळण्यासाठी तुम्ही आल्याची गोळी किंवा मीठ लावून कच्चं आलं देखील खाऊ शकता. तुमची इच्छा असल्यास प्रवास सुरू करताच आल्याचा एक तुकडा तोंडात ठेवा. तुम्ही याशिवाय पुदिना किंवा काळी मिरी देखील खाऊ शकता. तसंच केळ्याचं सेवन करणं देखील तुम्हाला लाभदायी ठरू शकतं. केळ्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पोटॅशियमची कमतरता टाळण्यास मदत होते. प्रवासापूर्वी केळं खाल्ल्याने अधिक ऊर्जा मिळते आणि शरीराला ताजेपणा येतो. याशिवाय प्रवासात काकडी वा पेरू मीठ लावून देखील नक्की खा. यामुळे तुमची मळमळ कमी होईल. दरम्यान शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवा. शौचास जाण्याच्या भीतीने अनेक लोक प्रवासात कमी पाणी पितात. डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही प्रवासादरम्यान शक्य तितकं पाणी प्यावं. लिंबू किंवा ग्लुकोज घालून पाणी प्यायल्याने आराम मिळतो. प्रवासादरम्यान गोड पदार्थ खाणं, मिठाई खाणं, मद्य पिणं किंवा कॅफिन घेणं टाळा, कारण यातील शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन मळमळ वाढते. तसंच प्रवासापूर्वी व प्रवासादरम्यान कोणतेही तळलेले किंवा जड पदार्थ टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा मळमळ असह्य होते, तेव्हा थोडं थांबा आणि थंड हवा घ्या. प्रवासादरम्यान खिडकी उघडून किंवा नैसर्गिक हवा आत येऊ देऊन थांबा. यामुळे तुमची उलटी थांबेल. याशिवाय प्रवासात पुस्तकं वाचणं किंवा मोबाईल फोन पाहणं टाळा. आम्ही सांगितलेले उपाय नक्की करून पहा आणि ही समस्या कमी होते की नाही आम्हाला नक्की सांगा.